श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. दीपावली म्हणजेच लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी आलेलं आहे. तर आपल्याला आजपासून ते 21 ऑक्टोबर पर्यंत लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला महालक्ष्मीसाठी एक विशेष अशी सेवा करायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये स्टेबिलिटी येईल, स्थैर्यता येईल, आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती तुमची छान म्हणजे छान ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर घरामध्ये छान पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये सुखाने नांदत राहील. तर आपल्याला ही सेवा करण्यासाठी आजपासून ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत आपल्याला ही सेवा कंटिन्यू दररोज करायची आहे. सेवा करण्यासाठी आपल्याला महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे 11 वेळेस. आणि लक्ष्मी अष्टक पठण करत असताना आपल्याला 11 अखंड लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर उभे राहून आपल्याला त्या लवंगांना पाहून आपल्याला 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरी सेवा करायची आहे, तर ती म्हणजे आपल्याला आपल्या जी कुळदेवी आहे, आपल्या देवघरामध्ये कुळदेवीचं टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा मग अन्नपूर्णे मातेची मूर्ती असेल, त्या मूर्तीवरती आपल्याला दररोज 11 अखंड लवंगांचं अर्चन करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः हा नवार्ण मंत्र म्हणत आपल्याला 11 लवंगांचं अर्चन कुळदेवीच्या फोटोवर, टाकावर, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती करायचं आहे. प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता आपण आजपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत ज्या लवंगा अर्चन केलेलं आहे, ज्या लवंगा महालक्ष्मी अष्टक म्हणून आपण ते सिद्ध केलेली आहे, ती प्रत्येक लवंग आपण एक लाल कापडामध्ये बांधायची आहे आणि ती पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अगदी वर्षभर ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये तशीच ठेवायची आहे. नक्कीच तुम्हाला या पोटलीमुळे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच पाहायला मिळतील. माता महालक्ष्मीचा दिव्य आशीर्वाद देखील तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. प्रत्येकाने आवर्जून ही 11 लवंगांची सेवा अगदी आवर्जून नक्की करावी. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.